भाजी किंवा ग्रेव्ही लवकर संपते, पण चपाती राहते. दुसऱ्या दिवशी शिळी चपाती लहान आणि घरातील इतर सदस्य ती खायला नाकारतात. जर तुमच्या घरात असे होत असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठीच आहे. कारण हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे हलवून टाकणारा आहे. जर तुम्ही अशी चपाती खाल्ली, तर तुम्हाला मालामाल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आपल्या घरातील महिला जर अशा चुका करत असतील, तर त्या आजच बंद करून टाका. नाहीतर पूर्ण घर नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल, तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. कारण बऱ्याचशा विषयांशी निगडीत हा आपला चॅनल आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत भेटून जाणार आहे. आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. नमस्कार स्वामी भक्त हो. बघा, स्वयंपाकघरात या चुका कधीही आपल्याला करायच्या नाहीयेत. या चुका केल्या तर माता अन्नपूर्णा तुमच्या घरावर क्रोधित होतात. तर मित्रांनो, विश्वास करा की शास्त्राच्या नुसार स्वयंपाकघरात या चुका करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये गरीब होऊन बसतो. अशा व्यक्तींना दरिद्रतेचा सामना हा करावाच लागत असतो. या गोष्टींचा त्रास संपूर्ण परिवाराला सहन करावा लागतो. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो, त्याच्यासोबतच तर सर्व देवता आपल्या घरामध्ये वास करत असतात. असे घर सदैव धनधान्याने भरून राहते. ज्या पण व्यक्तींच्या स्वयंपाकघरात या चुका होत असतील, तर या चुकांना तुम्ही साध्या समजू नका व अशा चुकांना कधी दुर्लक्षितही करू नका. स्वामी भक्त हो, कोणताही व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये सफलता, यश प्राप्त करणार असेल, तर त्याच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्याचं स्वस्थ असणे. तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल, तर तो व्यक्ती किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला जे काही लक्ष्य प्राप्त करायचं आहे, ते लक्ष्य तुम्ही प्राप्त करू शकता. शास्त्रानुसार तुमचे देखील स्वयंपाकघर चांगले आहे. त्याच्यामध्ये या चुका होत नाही. स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न असतात व तुम्हाला मालामाल करतात. चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या चुका. नंबर 1. काही स्त्रिया अशा असतात, या जेवण बनवण्या अगोदर अंघोळ करत नाहीत, हातपाय धुवत नाहीत. जेवण बनवताना केसांवर सारखा हात फिरवत असतात व हात न धुता जेवण बनवत असतील. तर अशामध्ये जेवण पूर्णपणे दूषित होऊन जाईल व असं अन्न खाल्ल्यानंतर घरातील व्यक्ती आजारी पडतात. माता अन्नपूर्णा नाराज होऊन जाते. अशा घरांमध्ये दरिद्रतेचा वास राहतो. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना कधीही यश प्राप्त होत नाही. म्हणूनच अशी चूक कधीही करू नये. प्रत्येक वेळेस स्वच्छ हात धुवूनच जेवण बनवले पाहिजे नाही. असं करणे माता अन्नपूर्णाला अधिक प्रसन्न करते. स्वामी भक्त हो. नंबर 2. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जिथं सात्विक जेवण असेल, पण तिथे स्वच्छता नसेल, तर तिथे राहू केतूचा वास किंवा राहू केतूचा वाईट परिणाम पाहायला भेटतो. अशा घरातील कमावणाऱ्या व्यक्तींवर वाईट परिणाम होतो. पूर्ण घर गरिबीची शिकार होऊन जाते. म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायला नियमित गंगाजल शिंपडायला हवे. असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होते व तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळते. स्वामी भक्त हो. नंबर 3. तुमच्या घरामध्ये धारदार वस्तू ठेवू नये. त्याच्यामुळे परिवारामध्ये तणाव वाढतो, भांडण व्हायला सुरुवात होते. म्हणूनच स्वयंपाकघरात 2 ते 3 चाकू केव्हाही ठेवू नये. किचनमध्ये विनाकारण काही धारदार वस्तू असतील, तर त्यांना बाहेर काढून टाका. कारण अशा वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरात नकारात्मकता येते. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूपच वाईट परिणाम होतो. नंबर 4. स्वयंपाकघराच्या पुढे चप्पल, बूट, झाडू कधीही ठेवू नये. त्याच्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होते. पूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागत असतो. याला मोठे पाप मानले जाते. म्हणूनच तुम्हाला स्वयंपाकघरात झाडू ठेवू नये. कारण याच्यामुळे सर्वात मोठा अनर्थ होतो. माता अन्नपूर्णा नाराज होते. नंबर 5. स्वयंपाकघरात जेवण बनवताना महिलांनी जेवण उष्ट कधीही करून पाहू नये. असे केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होत असतो. त्याच्यामुळे घरामध्ये दरिद्रतेचा वास होतो. अनेक स्त्रिया घरात जेवण बनवत असताना मीठ बरोबर झाले का, मसाला बरोबर झालाय का म्हणून तो पदार्थ चाटून पाहत असतात. असे करू नये. कारण असे केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होत असतो. घरातील सुखशांती ही नष्ट होऊन जाते या चुकांमुळे. म्हणूनच तुम्ही जेव्हा जेवण बनवताल
तेव्हा थोडे जेवण दुसऱ्या भांड्यात घेऊन नंतरनंच टेस्ट करा किंवा देवाच्यासाठी नैवेद्य काढून नंतरनं तो स्वयंपाक टेस्ट करा. नंबर 6, पहा प्रत्येक वेळी जेवणामध्ये केस येत असेल तर याला आहे ना हलक्यात घेऊ नका, साधेच समजू नका. असे मानले जाते की जेवणामध्ये सारखे सारखे केस निघणे हे राहू केतूचे वाईट परिणाम दर्शवत असतात. असे घर दरिद्रता येण्याच्या मागे आहे. बघा, जेवणामध्ये कधीही केस सापडणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर तुमच्या परिवाराला भयंकर आजारांचा सामना करावा लागू शकतो. तर प्रत्येक महिलेने जेवण बनवत्यावेळी आपले केस बांधून नंतरच जेवण बनवावे. वास्तुशास्त्रामध्ये किचनमध्ये चुकूनही या वस्तू ठेवू नये, नाहीतर प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही सतवत राहणार आहे. काही लोक पहा किचनमध्ये आरसा लावतात. वास्तुशास्त्राला जर मानले तर स्वयंपाकघरात आरसा कधीही लावू नये, कारण स्वयंपाकघरातील अग्नी देवाचे प्रतीक मानले आहे. जर आरशामध्ये अग्नीची प्रतिमा दिसते तर घरामध्ये अशुभ मानले जाते. त्याच्यामुळे घरामध्ये भांडणे, क्लेश, अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यासोबतच घराची आर्थिक परिस्थितीही बिघडून जाते. नंबर 7, किचनमध्ये चपाती बनवल्यानंतरनं राहिलेले हे पीठ हे आपण काय करतो, बऱ्याचशा महिलांना सवय असते की ती पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो व सकाळी त्याचा परत वापर आपण चपात्या बनवण्यासाठी करत असतो. आणि हे आहे ना सरासर चुकीचं आहे. पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तर राहू केतूचा नकारात्मक प्रभाव घरात पडतो. याच कारणाने जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. तर चला तर बघूयात, शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. मित्रांनो, अशी शिळी चपाती आपण फेकून देतो. तुम्ही कधीही असा विचार केलेला नसेल की शिळी चपाती तुमच्यावर काय परिणाम टाकते. स्वामी बघतो तुम्हाला सांगते की शिळी चपाती तुमच्या पचनासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. शिळी चपाती पचनसंस्थेला दुरुस्त करते. खाण्यामध्ये फायबरचे अनेक मात्रा आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. ज्या व्यक्तीला पोट दुखण्याची समस्या, पोटामध्ये गॅस निर्माण होण्याची समस्या, त्या समस्यांपासून आपल्याला आज आराम मिळू शकतो. म्हणूनच शिळी चपाती तुमच्यासाठी एक वरदान आहे. तसेच आपण शास्त्राला म्हणून गेलो तर जेवण आपल्याला ताजंच खायला पाहिजे नाही, पण कधी चपाती जर उरलीच तर ती खराब नाही झाली तर तुम्ही नक्कीच खाऊ शकताय. चला मग, व्हिडिओ लक्षात आला असेल. जर तुम्ही इथून मागे जर खात नसताल तर तुमची मर्जी बरं का, म्हणजे थोडंसं काहीतरी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. नाहीतर तुम्ही आज ताईचा व्हिडिओ ऐकला की ताईने सांगितलं की ते फायदेमंद आहे, तुम्ही चपाती खाल्ली त्याने तुम्हाला त्रास झाला, तर असं नाही. काही लोकांना शिळं खाल्लेलं जमत नाही. तुम्ही जे काही तुमचे म्हणजे रोजचे नियम असतील किंवा तुमचे शरीर दृष्टिकोन किंवा तुमच्या शरीराची सिच्युएशन जशी असेल तरच तुम्ही केव्हा तरी खाण्याचा प्रयत्न करा. मी काही म्हणत नाही की तुम्ही रोजच खावा. तर थोडक्यात मी फायदे सांगितलेले आहेत. चला मग, श्री स्वामी समर्थ.